संतोष देशमुख प्रकरण. आज आपण ज्या घटनेवर बोलणार आहोत ती फक्त एक केस नाही, ती फक्त एक हत्या नाही, ती फक्त एक कोर्टाची फाईल नाही, ती ही आहे फक्त एक सिस्टीम, एक दहशत आणि एक दडवलेलं सत्य. संपूर्ण महाराष्ट्र गेल्या अनेक महिन्यापासून एका प्रश्नाचं उत्तर शोधतोय. तर या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, अक्काचा अक्का कोण आणि इतके दिवस झालं लपसत्य लपून का ठेवलं गेलं. आज या सगळ्या प्रश्नाचे उत्तर हळूहळू समोर येत आहेत. संतोष देशमुख कोण होते? तर संतोष देशमुख ना गुंड होता, ना समाजकारणी होता, तर एक होता तो साधा ओळा गावाचा एक सरपंच. ना कोणता मोठा अधिकारी होता, तर एक सर्वसामान्य गावाचा तो एक सरपंच, एक सर्वसामान्य माणूस होता. तर एक सर्वसामान्य माणूस आपल्या कुटुंबासाठी जगणारा, आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारा, आपल्या गावातील कामे करणारा, कोणत्याही व्यक्तीला त्रास न देणारा, पण तरीही या कुरेकटाचा बळी का ठरला? प्रश्न इथेच आहे. असं काय झालं? एका सामान्य माणसाचा जीव गेला, त्याचा गुन्हा तरी काय होता? उत्तर एकच, तो चुकीच्या लोकांच्या आडाला, पवनचक्की सारख्या कामांमध्ये तो अडथळा निर्माण केला. तर केसची सुरुवात, तर या प्रकरणाची सुरुवात झाली खंडणीच्या मागणीपासून. सुरुवातीला देखील दबाव होता, नंतर धमक्या आणि शेवटी अपहरण. हे सगळं अचानक घडलेलं नव्हतं, हे सगळं आधीपासून प्लॅनिंग करून केलेलं होतं. इथेच प्रश्न निर्माण होतो, हा प्लॅन कुणी केला? कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं कसं घडलं? आणि इथं पाहिलं गेलं तर इथं नाव समोर येतं, ते म्हणजे वाल्मिक अण्णा कराड. आता बीड जिल्ह्यात ज्याचं नाव दहशतीचं प्रतीक, लोक त्याचं घ्यायला देखील घाबरायचे, कोणी त्यांच्या विरोधात देखील बोलायची हिंमत करत नव्हतं. पण कोर्टात मात्र तो सातत्याने एकच वाक्य बोलत होता, मी त्या घटनास्थळी नव्हतो, माझ्या या प्रकरणाशी काही संबंध नाही. तर या प्रकरणात 20 पेक्षा जास्त वेळा सुनावण्या झाल्या. आरोपीच्या वकिलांनी केस कमकुवत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जामीन अर्ज, दोषमुक्ती अर्ज, तांत्रिक मुद्दे, प्रत्येक वेळी एकच मुद्दे पुढे आला, वाल्मिक कराड, मी तिथं नव्हतोच. आणि काही काळासाठी हा मुद्दा धोकादायक ठरत होता. तर 19 नोव्हेंबर कोर्टात 23 व्हिडिओ सादर झाले. हे व्हिडिओ फक्त पुरावे नव्हते, तो माणुसकीचा काळा डाग होता. न्यायाधीश, वकील, देशमुख कुटुंब हे सगळे त्यांच्या डोळे पाणवले. ते जे काय 23 व्हिडिओ पाहिले, तर त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाण्याच्या धारा लागला. हे स्पष्ट झाले की हा गुन्हा नाही, तर हा अत्यंत अमानुष पद्धतीने केला गेलेला एक हत्या होती. तर 23 डिसेंबर न्यायालयात एक महत्वाचा प्रश्न विचारण्यात आला, तुमच्यावर लावलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का? तर सगळ्या आरोपीचं उत्तर होतं नाही. आणि तेव्हाच वाल्मिक कराड उठून बोलला, मला बोलायचं आहे, मला सगळ्याचं सत्य सांगायचं आहे. तर मित्रांनो, आणि इथे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एक हुकमाचा एक्का बाहेर काढला, गुप्त कॉल रेकॉर्डिंग. आणि कोर्टात ती रेकॉर्डिंग वाजवली आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये जे शब्द ऐकू आले तो अक्षरशः थरकाप उडवणारे होते. खंडणीची चर्चा, संतोष देशमुख यांना देण्यात आलेल्या धमक्या आणि त्यांना थेट आदेश. तो थेट आदेश काय होता? तर आडवा आला तर त्याला कायमचा आडवा करा. तर कराडचा कोलमडतो, हिथंच त्याचा जो काही पुरावा आहे, मला काय सत्य सांगायचं आहे, तो तिथंच तो नरमतो. आणि ही कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर वाल्मिक कराड पूर्णपणे कोलमडला आणि आतापर्यंतचा सगळा त्याचा आत्मविश्वास एका क्षणात